नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळेजण? मजेत ना? मित्रांनो, सोशल मीडियाचा जमाना म्हटलं की जर साधी एखादी क्लिप टाकली तरी ते प्रचंड व्हायरल होत असते. तसंच या सोशल मीडियाच्या जमान्यात कालच्यापासून एक व्हिडिओ खूप प्रचंड व्हायरल होत आहे. खूप खूप म्हणजे अक्षरशः सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. एक व्यक्ती आहे ज्याने भंगार विकलं आहे. काच असेल त्या भंगारात, लोखंड असेल, काही असेल म्हणजे घरोघरी जाणं, बायका देत असतात ते विविध वस्तू घेणं, विकणं. तर मित्रांनो मला एक सांगावंसं वाटतं, त्या व्यक्तीने भंगार विकून एक आयफोन घेतला आहे आणि मुलाला सुद्धा गिफ्ट दिला आहे आयफोन. आयफोन घेतलेल्याचं कौतुक वाटत नाही मित्रांनो. शेवटी तो मोबाईल आहे. आयफोन असो किंवा दुसरा कुठलाही मोबाईल असो. पण कौतुक मला एकच वाटतं मित्रांनो, त्या व्यक्तीने जी कष्ट घेतल्यात, ते प्रामाणिकपणे काम केलंय आणि स्वतःच्या मेहनतीने आज आयफोन घेतला आहे. तरुण पोरं म्हणत असतात ना, धंदा नाही, व्यवसायात इंटरेस्ट नाही, काय करू, काय नाही. आज त्या व्यक्तीकडून शिका. स्वतःच्या मानगटात जर घाम गाळायची ताकद असेल, तर स्वतःची स्वप्न तुम्ही स्वतः साकार करू शकतात. त्या व्यक्तीला आज सोशल मीडियावरून शुभेच्छांचा वर्षा होत आहे. खरं तर त्या व्यक्तीचं कौतुकच झालं पाहिजे. कारण आयफोन घेणं एवढी सोपी गोष्ट नाही. आज नोकरदारांना सुद्धा घेता येत नाही. लोनवर त्या माणसाने कॅश घेऊन घेतला आहे आणि कष्ट रुपये जमवून घेतला आहे. तरुण पोरांनो, जर तुम्ही कष्ट प्रामाणिकपणे केलं तर यश धुमाकूळ घातल्याशिवाय राहणार नाही. आज तो माणूस काच विकून आयफोन घेतलाय. आपण का नाही काय करू शकत? धंदा आहे, छोटा मोठा नसतो. बिझनेस करा, काही का होईना करा. त्या व्यक्तीकडून शिका. स्वतःचे स्वप्न साकार करा आणि स्वतःनी करा. आई बापाच्या जीवावर नाही. त्या व्यक्तीला हँड्स ऑफ. त्या व्यक्तीला माझा मनापासून सलाम आहे. आणि दुसरा असा व्हिडिओ व्हायरल होत आहे मित्रांनो, एक तरुण पोरगा गाडीवर उभा राहतोय आणि अशा नोटा उडवतोय. अरे लाजा वाटल्या पाहिजे. तुम्ही लक्ष्मी संग टिंगल करताय, काय तुमच्या बुद्धीला पटतं का? मित्रांनो, कसं ही लक्ष्मी एकदा गेल्यावर परत येणार नाही. लक्ष्मीची टिंगल करू नका. तुम्हाला काय किंमत कळणार आहे? जी ही छपरी पोरं असतात ती रस्त्यावर पैसे उडवतात. स्वतः कमवा, मग तुम्हाला किंमत कळेल त्या पैशाची. आईबापाच्या जीवा करू नका हिंमत. मित्रांनो, मला एकच सांगायचं आहे, आपण एकच शिकायचं या सोशल मीडियाच्या माध्यमातून वाईपट शिकण्यापेक्षा. आपण आपलं स्वतःचं करिअर स्वतःनी कसं उभा करायचं हे आपण शिकलं पाहिजे. काही करा, पैसा माणसं कमवा. हे बाकीचे फालतू चाळी करू नका. मला एकच सांगायचं आहे. आणि त्या व्यक्तीला तर खरंच खूप मनापासून धन्यवाद. आणि असेच सोशल मीडियावर ट्रेंड आले पाहिजे. जे नको आहे ते येत आहेत, जे पाहिजे ते. आज तरुण पोरांना त्या व्यक्तीपासून इतकी ऊर्जा मिळाली की स्वतःची स्वप्न कशी साकार करायची त्या व्यक्तीने दाखवून दिलं आहे. तुम्ही आयफोन नाही, तुम्ही अख्खं जग विकत घेऊ शकता, एवढी तुमच्या ताकद आहे. आता तुम्ही म्हणता घनश्याम काही बोलताय, काही नाही. जर तुम्ही कष्ट, मेहनत आणि ते जर प्रामाणिक असेल, तुम्ही लात मारीन तिथं पाणी काढण्याची हिंमत तुमच्यात आहे. फक्त तुम्ही स्वतःला आत्मविश्वासाने निर्भीड बना. हेच मला आजच्या व्हिडिओतून सांगायचं आहे. आणि त्या दादांना मनापासून धन्यवाद द्यायचा आहे. स्वतःचा बिझनेस त्यांनी निवडला आहे. तो बिझनेस कसाही असू द्या, शेवटी धंदा आहे. छोटा मोठा काय नसतो. व्यवसायात फक्त प्रामाणिक राहा. प्रामाणिकपणाचं फळ प्रामाणिकच मिळतं. हेच मला आजच्या व्हिडिओतून तुम्हाला सर्वांना सांगायचं आहे. मनापासून धन्यवाद. काही शिकता आलं त्या व्यक्तीकडून तर शिका. नसेल शिकायचं तर नका शिकू. असंच मागे येत राहा. तरुण पोरांनो, आपले व्हिडिओ तुम्हाला पाहण्यासाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि आपल्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे छोटा पुढारी बिग बॉस फेम. या यूट्यूब चॅनलला नक्की तुम्ही सबस्क्राईब करतील. कारण माझा लहान भाऊ म्हणून तुमचा अधिकार आहे की तुम्ही मला सांगायचं. मी सुद्धा तुम्हाला कानउघडणी करीन. आणि त्या कुटुंबाला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. तो धंदा त्यांचा कायमपणे असाच मोठा होत राहो आणि एक दिवस त्या भंगाराची मोठी कंपनी हो. ह्याच माझ्या त्या कुटुंबाला घनश्याम दरोडेकडून मनापासून शुभेच्छा.